सगळं आवरलेलं आहे, जाणार आहे मी. काल बाजारात पाहुणे आलेले आणि त्यांनी हे ते दिले, फ्लॉवर ते दिला आहे. सोमवार मंगळवार सांगोचे जे पाहुणे असतात ते येतात बाजारमध्ये आणि गेले की ते काहीतरी ते येतात, पण त्यावेळी गाठभेट व्हायला पाहिजे आणि सारखं सारखं नको वाटतं कुणाकडनं पण घ्यायला. त्यामुळे मी शक्यतो घ्यायला बघत नाही. आणि माळवं आणले पण अजून काढायला नाही. ट्रायपॉड स्टँडला लावायला गेले आणि तोपर्यंत फोन स्विच ऑफ झाला. वरती जो खटका आहे त्याच्यावर जरा प्रेस झाली की लगेच स्विच ऑफ होतो. चला, आज वार आहे शुक्रवार. सगळं आवरलेलं आहे मी. आता हे माळं वगैरे काय आता काढणार नाही, संध्याकाळी काढणार आहे. कारण वाजलेले 12. आज खूप वेळ झाला. जरा यांना देवपूजेला मदत केली तर तेवढीशी मदत करूचपर्यंत म्हणजे केवढा वेळ झाला बघू शकता. आणि आज आमच्या इकडे थोडासा सकाळपासून पाऊस आहे. सकाळी नव्हता, सकाळी ऊन पडलेलं, पण नंतर अचानकच वातावरण झालं आणि पाऊस पडायला लागला. पण बरं वाटायला पाऊस पडायला. खरं पाऊस पडायला तरी पण गरम हे व्हायच लागले, म्हणजे उष्णताही आहेच. त्यामुळं पाऊस जास्त पडला की मग जरा असं मध्ये मध्ये एकसारखा पाऊस 4 दिवस पडला तर थोडंसं गारवा हवेमध्ये चालू झालेला. पण आणि परत ऊन पडल्यामुळे आणि परत आता गरम व्हायला लागलेलं आहे. अजून श्रीचा डबा द्यायचा आहे. आता सगळं जेवण वगैरे झालेलं आहे. आता जाताना मी डबा घेऊन जाणार. त्याचा पण नेणार, माझा पण नेणार. निवांत दुकानात जेवून आपण दुपारी एक अर्धा तास आडवं झालं तरी चालतं. आणि कस्टमर पण येणार आहे, त्यांची 4-5 ब्लाऊज शिवायचे आहेत. मग त्या फोन करतो त्यासारखं की कधी येणार आहे, कधी येणार आहे. आता 2-3 दिवस झाले त्यांचा फोन येतो आहे आणि दुकान बंद आहे बंद आहे बंद आहे सारखं म्हणत होते. म्हणलं आज या आहे मी संध्याकाळपर्यंत. तर मग आता ते येतो म्हणलं. कारण सारखं परगावासनं येणं किंवा लांबनं येणं, आधीच बायकांचं कसं असतं, घरातली कामं, त्यातलं मुलांचं डबं, मिस्टरांचा डबा, घरातली कामं. आता ते म्हणजे आणि परत हे असलं काय तर शिवाय जायचं. तर माझ्यावरनंच मी सांगते, मला एका साईडला फॉल लावायचा आहे माझ्या, खरं तो होईना झाला आहे मला फॉल लावायला. आणि ब्लाऊजं तर माझी केवढी पडल्यात शिवायची, पण ती व्हीना. साड्या ढीगभर आहेत तर त्याच्यावर ब्लाऊजच नाहीत, असं झालेलं आहे. आणि ते शिवायचे आहेत मला ब्लाऊजं, पण ते होईना. असं आपलं राहतं, कस्टमरांचं होतं, तसंच बाकीच्यांचं पण असतं. असं काहीतरी बोलायला की बंड्याचं आमच्यामध्येच काहीतरी असतं. आधीची लोक म्हणायची बघा, सोनारच्या बायकोला जोडव्या नाहीत आणि टेलरच्या बायकोला चोळी नाही. तशा पद्धतीने माझी तर खरोखर अवस्था तशी झालेली आहे. साड्या ढीगभर असतात पण ब्लाऊज अजिबात काही त्याच्यावर मिळत नाही, असं व्हायला लागलेलं आहे. चला, आजचा विषय काय माहिती आहे का, तर 40 नंतर आपण बायकांनी कसं राहिलं पाहिजे, किंवा 40 म्हटलं की कसं होतं बघा, आपल्याला थोडं म्हणजे हे येतं, दडपण येतं की बाबा आपली 40शी वलंडली असं आपण म्हणतो. पण 40 नंतर आणि स्त्रियांच्या बाबतीत खूप शरीरामध्ये बदल पण होतात, हार्मोन्स चेंज होतात. त्यामुळं बायकांच्यात कसं होतं, चिडचिडपणा वाढतो किंवा जरा काय झालं की आपल्याला लगेच राग येतो, रडायला येतं. आणि जास्त आधी कसं बघा, आपण जास्त काम केलं, किती पण काम करून आपल्याला थकवा येत नव्हता. पण 40 नंतर तसं होत नाही. थोडं जरी काम केलं तर आपल्याला म्हणजे असं थकवा जाणवतो, शरीर असं थकल्यासारखं होतं. परत हातपाय, जे पायाच्या ज्या पोटऱ्या असतात त्या दुखायला लागतात, हाडं सगळी कमकुवत होतात. एक स्त्रियांना तर संध्याकाळची झोप लागत नाही, पचनाचे भरपूर आजार होतात बघा. आधी आपण काही दगडं खाली तरी पचतं म्हणतो बघा आपण, तसं असतं. आधी आपल्याला म्हणजे काही पण खावा ते पचलं जातं, पण 40 नंतर काहीही खावा तुम्ही पचत नाही. म्हणजे काही म्हणजे तेलकट खावा किंवा असं हे खाल्ले तरी, कोणते पण जड पदार्थ खाल्ले तर आपल्याला ते पचत नाही. शक्यतो गव्हाचं अन्न पचत नाही बघा. त्यामुळे 40 नंतर आपलं पोट वगैरे सांभाळून, आणि वजन वाढतं. मेन म्हणजे स्त्रियांचं कसं होतं, वजन वाढतं 40 नंतर. त्यामुळं आहार आपण योग्य तो घेतला पाहिजे. आणि प्रत्येकजण ह्या स्टेपवर हे येतच असतं, लक्षात ठेवा. ते काय आपणच आलो किंवा कोण असं वेगळं आलेलं नसतं. प्रत्येकांच्या आयुष्यात ही स्टेज ही येतच असते. आणि केस गळती चालू होते, केस पण खूप गळायला सुरुवात होतात. का होतात तर आपल्या हाडच ठिसूळ व्हायला सुरुवात होतात, त्यामुळे मग केस पण गळतात, आपलं मानसिक संतुलन बिघडतं, आपल्याला जास्त कसं म्हणजे उत्साह वाटत नाही, काही करावं वाटत नाही, गप झोपावं वाटतं. पण असं न करता आपण योग्य तो आहार, योग्य तो व्यायाम केला तर म्हणजे आहे ती स्टेज पण व्यवस्थित आपली म्हणजे पार करू शकतो.
आपलं वजन वाढणार नाही किंवा पचनाचे त्रास होणार नाही, तर त्याच्यासाठी आपण काय केलं पाहिजे? सगळ्यात मेन महत्त्वाचं म्हणजे सकाळी 8 ते 10चं जे कोवळं ऊन असतं ते आपण घेतलंच पाहिजे. आणि आमच्यात तर इथं अजिबात मिळत नाही बघा, कारण की 11-12 वाजेपर्यंत घरातली कामं, त्यामुळे आतल्या आतच. आता समजा जर खाली घर असेल तर माणूस अंगण वगैरे लोटायला जातं, दारात काही तर टाकायला जातं, काय तर करायला जातं, त्यामुळं ते ऊन खूप महत्त्वाचं आहे आणि ते आमच्या इथं अजिबात मिळत नाही. 8 ते 10चं कोवळं ऊन हे घेतलं पाहिजे. परत आपण एक चूक आणखीन काय करतो, तर सकाळी 11 वाजेपर्यंत 12 वाजेपर्यंत आपलं पोट रिकामं ठेवतो, तर ते अजिबात ठेवायचं नाही. थोडं कसं ना काहीतरी खाल्लं पाहिजे. थोडं कसं ना म्हणजे शिळं काही खायचं नाही. शक्यतो ड्रायफ्रूट्स खायचं, कारण की आपले हाडं मजबूत होण्यासाठी आणि आपल्या हाडांच्या आधीच ठिसूळ व्हायला सुरुवात झालेली असते. त्यामुळं ड्रायफ्रूट्स खावा किंवा एक वाटीभर दूध प्या तुम्ही, किंवा शेंगदाणे आणि गुळ याचे लाडू करून ठेवा, ते 1-2 लाडू खावा. त्यात तीळ पण थोडे मिक्स करायचे, पांढरे तीळ. त्यामुळं पण आपल्या हाडांना म्हणजे मजबूत होण्यासाठी त्याचा पण खूप चांगला उपयोग होतो. तसेच पचनाचे त्रास होऊ नयेत म्हणून सकाळी उठल्या उठल्या आपण कोमट पाणी प्यायचं. थोडे दिवस म्हणजे 8 दिवस तुम्ही कोमट पाणी प्या. नंतर 8 दिवस तुम्ही जिरा आणि धनं घातलेलं पाणी प्या. नंतर 8 दिवस तुम्ही लिंबू पिळून पाणी प्या. नंतर आवळ्याचं जे सिरप मिळतं बघा, ते घालून कोमट पाण्यामध्ये ते घालायचं आणि ते प्यायचं. सलग एकसारखा एक उपाय कुठलाही करायचा नाही, त्याचे पण दुष्परिणाम होतात, लक्षात ठेवा. एकसारखं तुम्ही जिऱ्याचं परत ह्याचं धन्याचं जर पाणी पिला तर त्याचं पण दुष्परिणाम आपल्याला होतात. किंवा एकसारखं आवळा सिरप जर तुम्ही कोमट पाण्यात घेतला तर त्याचं पण दुष्परिणाम होतं. त्यामुळं एकसारखं कुठलं काय घ्यायचं नाही. 8-8 दिवसाचा गॅप आपण करायचा. 8 दिवस केलं की मग ते परत बदलायचं, आपण दुसरं काहीतरी घ्यायचं. परत कोमट पाण्यात तुम्ही मध घालून घेऊ शकता. असं 8-8 दिवस तुम्ही ते करू. पण कोमट पाणी हे सकाळी घेतलंच पाहिजे. त्यामुळे काय होतं, पचनाचा तर त्रास आपला म्हणजे पचनक्रिया आपली सुधारते आणि आपलं वजनसुद्धा नियंत्रित राहतं. आणि एक आपण अर्धा तास कसना योगासनं ही केली पाहिजे. हलकी योगासनं करायची, एकदम अशी म्हणजे कसरत केलेली अशी योगासनं काय करायची नाही, हलकी योगासनं करायची. त्यामुळं काय होतं, तर आपलं जे आपण स्ट्रेसमध्ये असतो बघा, की आपल्याला काहीतरी डोक्यावर म्हणजे ताण असतो, तर तो ताण निघून जाण्यास मदत होते आणि रक्ताभिसरण क्रिया आपल्या शरीरातली चांगली राहते. याच्यासाठी आपण एक अर्धा तास तर व्यायाम केला पाहिजे, योगासनं केली पाहिजेत. ज्यांना योगासनं जमत नाही त्यांनी सकाळी किंवा संध्याकाळी निदान एक अर्धा तास चाललं तर 20-25 मिनटं तर तुम्ही चाललं पाहिजे. त्यामुळं काय होतं, शरीर आपलं व्यवस्थित म्हणजे अवयव आहेत ते चांगले राहतात आणि चेहऱ्यावर पण आपल्या बघा सुरकुत यायला सुरुवात होते, परत काळे डाग यायला सुरुवात होते. त्यामुळं पाणीसुद्धा भरपूर प्यायचं आपण त्यावेळी, कारण की जेवढं तुम्ही पाणी प्याल तेवढं तुमचा चेहरा चांगला राहणार, लक्षात ठेवा. आणि व्यवस्थित राहणं हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. नाहीतर आपण दिवसभर केस विचरायला नाही. आता माझं पण तसंच होतं, घरात असल्यावर दिवसभर केस विचरायचं नाही, काय चेहरा धुवायचं नाही, का काय नाही. तर तसं न करता व्यवस्थित राहणंसुद्धा खूप महत्त्वाचं आहे. आणि आनंदी राहण्यासाठी एक मेन म्हणजे तुमचा जो छंद आहे, तुम्हाला जी आवड आहे ती तुम्ही जोपासा. कुठली पण आवड असून दे तुम्हाला, गाण्याची असून दे, रांगोळीची असून दे, मेहंदीची असून दे, पेंटिंगची असून दे, कसली पण असू दे. एकेकांना आता ह्याची पण आवड असते बघा, की फिरायची आवड असते, तर फिरायला जायचं आपण. कोणी नसेल तर एखादी मैत्रीण घ्यायची, मुलगा घ्यायचा, कोण पण घ्यायचं आणि फिरून यायचं. प्रत्येकाची आवड निवड ही वेगवेगळी असते. आणि शक्यतो संगीतामुळे सुद्धा आपलं म्हणजे खूप डोकं शांत राहतं, उत्साही बनतो आपण. आणि थोडं गुणगुणलं पण पाहिजे आपण, लक्षात ठेवा. घरातल्या घरात गाणी लावून आपण देवाची लावा, किंवा जुनी जी गाणी आहेत ती छान असतात बघा, ती लावा. त्याच्याबरोबर आपण थोडी गाणीसुद्धा म्हटलं पाहिजे. त्यामुळं काय होतं, तर आपण आतनं एक प्रकारे आपलं म्हणजे जे तणाव असतो तो निघून जातो आणि आपण एक उत्साही राहतो. कुणीकडनं तर आपल्याला आनंदी राहिलं पाहिजे. 40पर्यंत आपल्याला खूप जबाबदाऱ्या असतात, लक्षात ठेवा. मुलांचं शिक्षण, घरातल्यांना आणि सगळ्यांना आपण सगळं देत असतो, हे खावा, ते खावा, ते खावा, हे खावा, आणि स्वतः मात्र आपण खात नाही. त्यामुळं आपलं शरीर कसं होतं, कमकुवत होतं. आणि सीझन बाय सीझन ज्या फळं येतील किंवा पालेभाज्या येतील त्या खाल्ल्या पाहिजेत.
हिरव्या पालेभाज्या, मोड आलेले कडधान्य, शक्यतो मोड आलेले कडधान्यसुद्धा तुम्ही असं कच्चं खावा किंवा भाजून खावा, ते सुद्धा खूप चांगलं असतं. डाळी खायच्या आपण आपल्या रोजच्या जेवणामध्ये डाळ्यांचा सुद्धा म्हणजे कडधान्याचा समावेश असलाच पाहिजे, लक्षात ठेवा. आणि रोज एक कसना फळ हे खाल्लं पाहिजे. सीझन बाय सीझन कुठली पण फळे येऊन देत, पण ती एक कसना खात जावा. कारण आणि आहार घेत असताना संध्याकाळी जे आपण जेवतो ते फुल्ल असं जेवायचं नाही. कारण की संध्याकाळचं जेवण थोडंसं कमी खायचं आणि जेवायचं लवकर जेवल्यामुळं सुद्धा खूप म्हणजे फरक पडतो. आणि झोप व्यवस्थित पाहिजे बघा. झोप व्यवस्थित लागण्यासाठीच तुम्हाला आहार योग्य ते पाहिजे. परत व्यायाम तुम्ही केला पाहिजे, योगासनं केली पाहिजेत किंवा जप वगैरे करा. जप करत असताना आपण डोळे उघडं ठेवून इकडं तिकडं बघत हे करत असा जप काही उपयोगाचा नाही. आपण देवाऱ्यासमोर बसा, कुठं पण बसा, पण डोळं शांत झाकून तुम्ही थोडा जप करा, पण जप करा. त्याने सुद्धा आपलं म्हणजे डोकं वगैरे शांत राहतं, मन एकाग्र होतं. त्यामुळं आतल्यात आपल्याला सगळं छान वाटतं बघा. म्हणून जपसुद्धा केला पाहिजे. कसं असतं बघा, आपण आपल्यासाठी सुद्धा थोडा वेळ काढला पाहिजे. पैशाने सगळं विकत घेता येतं, पण शरीर खूप महत्त्वाचं आहे आणि ते चांगलं असलं तर सगळं चांगलं. नाहीतर भरपूर पैसा असून पण तुमचं जर शरीर चांगलं नसेल तर त्याचा काहीही उपयोग नसतो, लक्षात ठेवा. आपण म्हणतो मग पैसे मिळवायचं, सगळी नुसता त्या पैशाच्या पाठीणंच पळत असतात, पैसा 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 पैसा. त्याबरोबर आपण आपले जे छंद आहेत किंवा आपलं शरीर किती साथ द्यायला लागले हे बघितलं पाहिजे. आणि 40 नंतर शक्यतो ब्लड टेस्ट ह्या केल्या पाहिजेत. म्हणजे काय आपल्याला बारीक जरी किरकोळ काही असलं की बाबा माझे पाय दुखतात, माझे हाडं दुखतात, मला थकल्यासारखं होतं, मला काम करू वाटत नाही, तर असं का होतं? तर त्यासाठी ब्लड टेस्ट करून आपण जे काही कमतरता असेल आपल्या रक्तामध्ये तर त्याच्यासाठी योग्य तो औषधोपचार घेतला पाहिजे. शक्यतो यूट्यूबवर जे औषधं वगैरे दाखवतात किंवा सोशल मीडियावर दाखवतात ती घ्यायची नाहीत. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कुठलीही औषधं घ्यायची नाहीत, लक्षात ठेवा. आणि स्त्रियांनी स्वतः काळजी ही मात्र 40 नंतर घेतली पाहिजे. तुम्ही 40 नंतर जर तुमची काळजी घेतला तर पुढचा जो काळ आहे तुमचा तर तो व्यवस्थित जाणार. नाहीतर मग आत्ताच तुम्ही जर कमकुवत झाला तर पुढचं तर खूपच भयानक परिस्थिती होणार आहे. त्यामुळं पैशाच्या पाठनं, कामाच्या पाठनं पैसा तर मिळवला पाहिजे आपल्याला, कारण ती काळाची गरजच आहे. पण त्याच्याबरोबर आपण स्वतःचं सुद्धा म्हणजे व्यवस्थित संरक्षण केलं पाहिजे. कारण घरची स्त्री व्यवस्थित तर अखंड कुटुंब छान राहतं, लक्षात ठेवा. त्यामुळे घरच्या स्त्रीनंच व्यवस्थित राहिलं पाहिजे, तिनंच धडधाकट राहिलं पाहिजे आणि घरच्यांनीसुद्धा तिला थोडीफार मदत केली पाहिजे. कारण की 40 नंतर तिचं शरीरसुद्धा थकलं जातं. थोडीफार म्हणजे तुम्ही नाही मदत करा, पण तिला विचारलं तरी तुला काय व्हायला लागलं आहे किंवा ही मदत करू का मम्मी, किंवा मिस्टरांनी जरी विचारलं की हे करू का गं, मी हे करतो तू ते कर, तुला काय होत असेल तर तू बस जा मी करतो, असं जरी म्हटलं तर मानसिक समाधान तिला खूप छान मिळतं, लक्षात ठेवा. त्यामुळे घरच्याने पण तिची काळजी तेवढीच घेतली पाहिजे. कारण घरातलं काम हे दिसत नाही कुणाला, ही काय करते घरातच बसून असते, ही काय करते घरातच बसून असते असं म्हणतात, पण घरातलं काम हे शक्य नसतं, लक्षात ठेवा. कारण की एक दिवस ती बसली तर तुम्ही करून बघा, एक दिवस जर ती झोपली तर सगळं जिथल्या तिथं पडलं जातं आणि घर राहत नाही, त्या उकिंडा होतो. त्यामुळं स्त्री असते म्हणून घराला घर पण हे असतं. तिने एक दिवस भांडी जर नाही घासली तर किती म्हणजे ती किचकट आणि किती म्हणजे किळसवाणं वाटतं ते बघितल्यावरच. त्यामुळं स्त्री ही उभी असली तर घरातली सगळी बाकीची उभा राहतात. म्हणून तिला जे विचारपूस आहे ती करत जावा. एक घरात तर अजिबात बायकांना म्हणजे अजिबात कसलीच किंमत नसते, काय विचारत नाहीत आणि नको तसलं बोलणं, नको तसल्याशिवाय असलं दिलं जातं. पण तसं न करता घरच्या स्त्रीला थोडं जर तुम्ही हे केला तर ती आणि उत्साहानं म्हणजे पुढं उभारू शकते. तर ह्याची काळजी सगळ्यांनीच घेतली पाहिजे, लक्षात ठेवा. चला, मला दुकानात जायला वेळ झाला आहे. आजची माहिती कशी वाटली, व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटद्वारे नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. लाईक आणि कमेंट करत जावा, त्याच्यासोबत हाईप पण करत जावा. हाईप केल्यामुळे काय होतं तर जे पॉईंट मिळतात आपल्याला त्याच्यामुळे आपला व्हिडिओ वर जाण्यास मदत होते. त्यामुळे प्लीज हाईप पण करत जावा.
चला भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.